नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा विषय तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतोय। ऑल इंडिया कोट्याच्या 15% प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रवेश प्रक्रियेत भाग घेतला होता, विशेषतः ज्यांना एम्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, काही विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे परंतु डीम युनिव्हर्सिटीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा सगळ्या मुलांच्या संदर्भानं प्रोव्हिजनल लिस्ट जी आहे ती MCCच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहे। आणि या लिस्टमध्ये अनेक मुलांचं MBBSला प्रवेश घेण्याचं स्वप्न जे ते पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं सुद्धा अनेक विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेसाठी प्रोसेस केलेली होती। बऱ्याचशा मुलांचं एम्सला, काही मुलांचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आणि काही मुलांचं जे तर डीम युनिव्हर्सिटीला प्रवेश घेण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। सर्वप्रथम सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो, जे आमच्याकडे आहेत त्यांचंही आणि जे आमच्याकडे नव्हते परंतु त्यांनी या प्रवेश प्रक्रियेत भाग घेतला, ज्यांना ॲडमिशन मिळाले, अशा सगळ्यांचं अभिनंदन करतो। आता थोडक्यात यापुढे काय प्रवेश प्रक्रिया करावी लागेल, पुढे काय प्रोसेस आहे ते थोडक्यात सांगण्याचा पुढचा हा विषय असेल। सर्वप्रथम प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला 24 तारखेपासून 29 तारखेपर्यंत रिपोर्टिंगसाठी वेळ आहे। ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं असेल त्या सगळ्या मुलांनी या ठराविक कालावधीमध्ये जे येतात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे। फार वेळ न घेता उद्या साधारण 24 ऑगस्ट आहे, उद्या नाही पण परवा वगैरे जे येतं आपण संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगसाठी नक्की जावं। जे विद्यार्थी ज्यांना विशेषतः एम्सला वगैरे ॲडमिशन मिळालेलं आहे अशा मुलांना फारसे फीस वगैरे काही नसते। नॉमिनल 5,000 5,500 फीस असते वर्षभराची, त्यामुळं फार DD काढून घेऊन जायचा वगैरे असलं काही रिक्वायरमेंट नाही आहे। फक्त आपले रिसर्च सगळे डॉक्युमेंट्स, ज्या कॅटेगरीमध्ये आपण बिलॉंग करतो त्या सगळ्या कॅटेगरीचे सगळे डॉक्युमेंट्स आणि आपले नीटचं स्कोर कार्ड, ॲडमिट कार्ड, इतर फोटो वगैरे हे जे काय रिक्वायरमेंट आहेत ॲकॅडमिक्स डॉक्युमेंट्सच्या आणि बाकी जे काय रिझर्वेशनमधून आपण अप्लाय केलं त्या सगळ्या, हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जे येतं आपण संबंधित कॉलेजला लवकरात लवकर रिपोर्टिंग करावं, जेणेकरून मग त्या ठिकाणी जे येतं आपल्याला आपला प्रवेश जो येतो कन्फर्म करता येईल। त्यानंतर जे डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना जे तर संबंधित कॉलेजला उद्या संपर्क करावा लागेल। त्यांच्याकडनं तुम्हाला जी काय अमाऊंट आहे फीसच्या संदर्भातली ती तशी तर त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध असते, परंतु तुम्हाला किती अमाऊंटचा DD काढायचा आहे, किती कोणत्या पेबल ॲट काय असेल, कोणत्या नावाने काढायचा आहे, ह्या सगळ्या डिटेल्ससाठी जर प्रत्यक्ष तुम्ही एकदा कॉलेजच्या नंबरवर संपर्क करून बोललात तर जास्त सोय होते। अदरवाईज जवळजवळ सगळ्या डीम युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या कॉलेजच्या फीसचे डिटेल्स असतात, त्यावर तुम्ही ते जर ब्राउचर आपण डाउनलोड केलं किंवा ते फी स्ट्रक्चर आपण डाउनलोड केलं तर त्या ठिकाणी सगळी माहिती असते, कोणत्या नावाने किती अमाऊंटचा DD काढायचा आहे, किती अमाऊंट असेल, असं सगळं डिटेलमध्ये। सो आता उद्या 4th सॅटर्डे आहे, त्यानंतर संडे आहे, म्हणजे 2 दिवस तर गेले। 26 तारखेला आपलं डीम युनिव्हर्सिटीच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना 26 तारखेला DD काढता येईल आणि 27 तारखेला ते संबंधित कॉलेजला ॲडमिशनला पोहोचू शकतात किंवा जाऊ शकतात। सो जाताना त्यांच्या बाबतीत सुद्धा सेम रूल असेल। फीसच्या बाबतीतला विषय क्लिअर झालेला आहे, डॉक्युमेंट सगळे आपण सोबत कॅरी करावेत आणि मग त्यात सगळेच आले, ॲकॅडमिक्स आले, रिझर्वेशन कोटा जो आपण ज्यातून बिलॉंग केलं ते आले आणि सोबतच अलॉटमेंट लेटरसुद्धा आपल्याला घेऊन जाणं आवश्यक आहे। अलॉटमेंट लेटर मोस्ट प्रॉबेबली परवा उपलब्ध होईल। आज जो रिझल्ट आलेला आहे तो प्रोव्हिजनल लिस्ट आहे, उद्या फायनल सिलेक्शन लिस्ट येईल, परवा जे तर आपल्याला अलॉटमेंट लेटर उपलब्ध होईल, म्हणजे संडेच्या दिवशी आपण अलॉटमेंट लेटर डाउनलोड करू शकू आणि त्यानंतर जे आहे मग मात्र आपल्याला ॲडमिशन प्रोसेससाठी पुढे जाता येईल। आता तिसरा पार्ट याच्यामधला, ज्या मुलांना ESIC मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे, आपल्याकडनं सुद्धा काही मुलांची ESICच्या ॲडमिशन प्रोसेससाठी आपण प्रक्रिया केली होती, त्यातल्या काही मुलांना ESICला ॲडमिशन मिळालेलं आहे। ESICच्या मुलांच्या केसमध्ये जे IP सर्टिफिकेट आहे ते त्यांना सोबत कॅरी करावं लागेल। रेस्ट बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स जे मी यापूर्वी उल्लेख केला ते सगळे, आणि तिथेसुद्धा फारशी फीस नसते, त्यामुळे DD घेऊन जावं लागेल का वगैरे याची फारशी गरज पडणार नाही। साधारण 24,500 वगैरे काहीतरी ESIC मेडिकल कॉलेजला साधारण या मुलांना फीस असते। ती कदाचित तुम्हाला तिथं डायरेक्ट बँक अकाउंटला फोनपेद्वारे पण देता येईल कॉलेजच्या अकाउंटला, किंवा त्या ठिकाणी गरज पडली तर तुम्हाला तिथं सुद्धा आवश्यकता पडल्या DDसुद्धा तुम्हाला काढता येऊ शकतो। पण एकदा त्याही मुलांनी संबंधित कॉलेजला संपर्क करावा, कॉलेजची रिक्वायरमेंट विचारून जर त्यांना DDच हवा असेल तर आपल्या होम ब्रांचमधूनच बनवून घेऊन जावा, कारण बऱ्याचदा आउट स्टेशनच्या लोकेशनला तुमचं तिथं अकाउंट नसेल तर DD बऱ्याचदा बनत नाही,
त्यामुळे तुमचं जिथं अकाउंट आहे कॉलेजला जर तुम्ही बोललात आणि कॉलेजने DDचीच रिक्वायरमेंट सांगितली असेल तर त्या केसमध्ये मग तुम्ही सुद्धा DD काढून देतं संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करावं. रेस्ट बाकी एम्स असेल, एम्सच्या शिवाय जिपमर असेल किंवा इतर कुठलेही कॉलेजेस असतील त्या कॉलेजला आपण संपर्क करून रितसर ही प्रक्रिया पूर्ण करावी. परत एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्यांना मेडिकलला ॲडमिशन मिळालं आहे, मग ते MBBS असेल, BDS असेल, ते गव्हर्नमेंट कॉलेजला असेल, एम्सला असेल किंवा डीम युनिव्हर्सिटीला असेल, ज्याच्या त्याच्या मार्कानुसार, ज्याच्या त्याच्या पेईंग कॅपॅसिटीनुसार अशा सगळ्या विद्यार्थी व पालकांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.